सोयाबीनमध्ये नत्र स्फुरद पाला हे 3 मुख्य अन्नद्रव्ये आपण पेरत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, जे दुय्यम अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यामध्ये सल्फर जे आहे तर त्या सल्फरचा त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे। तर हा सल्फर आपल्या सोयाबीन पिकाला काय फायदा मिळवून देतो, तर तेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। तर मित्रांनो, जे सल्फर आहे तर सल्फर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तेलाचं प्रमाण, प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचं काम जे आहे तर ते सल्फर करत असतं। त्यामुळे सल्फर वापरणे आपल्याला त्यामध्ये गरजेचे आहे मित्रांनो। त्याचबरोबर जे सल्फर आहे तर आपल्याला मुळांचा विकास किंवा आपल्या झाडाची वाढ जर होत नसेल तर त्यामध्ये सुद्धा सल्फरचं काम एक चांगल्या पद्धतीने ते करत असतं। जे पानं जे आहे तर शेंड्याचे पिवळे पडणे त्यामध्ये त्याचं दूर करण्याचं कामसुद्धा आपल्याला सल्फर त्यामध्ये करत असतं। त्यामुळे मित्रांनो, सल्फरचा वापर आपल्याला करणे गरजेचे आहे। मित्रांनो, सल्फरचा वापर जर केला तर आपल्याला त्यामध्ये जे वजन आहे, चकाकी आहे तर ते सुद्धा वाढण्यास मदत मिळत असते। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी आपल्याला मदत मिळत असते। त्यामुळे सल्फरचा वापर करणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, सल्फरचा आपण कोणता वापर केला पाहिजे, तर मित्रांनो आपल्याला पेरणी वेळेसच सल्फरचा वापर करायचा आहे। तर त्या सल्फरमध्ये आपल्याला बेंझोनाइट जे सल्फर आहे तर त्या सल्फरचा वापर करायचा आहे मित्रांनो। 5 किलो किंवा 10 किलो या प्रमाणात आपल्याला एकरी सल्फरचा वापर त्यामध्ये करायचा आहे। जे सल्फर आहे तर ते दाणेदार फॉर्ममध्ये किंवा डाळीच्या प्रमाणे आपल्याला ते दिसत असतं, तर ते सल्फरचा वापर आपल्याला त्यामध्ये पेरणीच्या वेळेस करायचा आहे। तर मित्रांनो, हे सल्फर जर आपण पेरणीच्या वेळेस आपण जर केलं तर ते हळूहळू आपल्या पिकाला जे आहे तर ते मिळत असतं। तर त्यामध्ये सुद्धा आपला चांगला सल्फरचा फायदा त्यामध्ये होत असतो। तर मित्रांनो, त्यामुळे आपण या वर्षी सोयाबीन पेरताना आपल्याला सल्फरचा अवश्य आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं सोयाबीन पिकामध्ये भरघोस उत्पादन आणि आपली सोयाबीन जी आहे तर ती हिरवीगार होण्यासाठी, आपल्याला हिरवीगार राहण्यासाठी सोयाबीन पिकामध्ये आपल्याला सल्फरचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी सल्फरचा वापर केलेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो। धन्यवाद। जय जवान जय किसान।